नमस्कार मित्रांनो, मी प्रीती भाग्यवंत तुम्हा सर्वांचं आराध्या या कथेच्या 44व्या भागात स्वागत करते. तर मित्रांनो, रॉय हाऊसमध्ये आज खूप मोठं संकट आलेलं आहे. एका विषारी वायूच्या प्रयोगामुळे संपूर्ण कुटुंबाचा जीव हा धोक्यात अडकलेला आहे. पण नशिबाने हे संकट टळलं. पण नेमका हा हल्ला करणारा मिस्टर पार्क कोण आहे आणि अधिराज दादाशी त्याचा काय संबंध आहे, हे जाणून घेण्यासाठी आजचा हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. समर्थने होकारार्थी मान हलवली आणि आपल्या खोलीकडे निघून गेला. आराध्याने आकाशकडे पाहिले आणि मग ती सुद्धा खोलीबाहेर निघून गेली. आकाशने आराध्याला जाताना पाहिले आणि मग स्वतःशीच म्हणाला, जाणतो माझे हे रूप तुला अजिबात आवडत नाही आणि माझे हे म्हणणेही की माझ्या मृत्यूनंतरच मिस्टर रॉयला माफी मिळेल. पण आराध्या, मी त्यांना माफ करू शकत नाही, कधीच नाही. आणि तुझ्या बाबतीत बोलायचे तर तू माझी आहेस आणि नेहमीच माझीच राहशील. इतके बोलून आकाशसुद्धा बाहेर आला. बाहेर येताच त्याला हॉलमध्ये आरवी दिसली, जी आपल्या बेबी वॉकरमध्ये होती आणि तिच्या हातात एक खेळणी होती, ज्याच्यासोबत ती खेळत होती. ती खेळणे तोंडात घेत होती. आकाश हसून आरवीकडे निघाला आणि आरवीने आकाशला पाहताच आपले हात हवेत उचलून मोठ्याने किलकारी मारली. आई! आकाशने तिला उचलून घेतले आणि तिच्या गालावर किस करत म्हणाला, माझे गोड बाळ. तेव्हाच तिथे अधिराजसुद्धा आला. आरवीने एक नजर आकाशला पाहिले आणि मग अधिराजला पाहिले आणि ती अधिराजकडे जाण्यासाठी धडपडावू लागली. अधिराजने हसून तिला उचलून घेतले. तेव्हा आरवीने आपले छोटे डोके अधिराजच्या डोक्यावर टेकवले. अधिराजने आरवीला पाहून आकाशला विचारले, आज आरवीला काय झाले? आकाशने उत्तरात खांदे उचकवले आणि मग अधिराज आकाश आरवीला घेऊन डायनिंग टेबलकडे निघाले. काही वेळात सगळे आले होते. नव्या, श्रेया आणि आराध्याने डायनिंग टेबलवर जेवण वाढले आणि मग सगळे एकत्र जेवण करू लागले. तेव्हाच अर्णवने आकाशला पाहून म्हटले, दादा, मिस्टर पार्क तुम्हाला भेटू इच्छित आहेत. आकाशने त्याला पाहिले आणि म्हणाला, ठीक आहे, आधी ऑनलाईन मीटिंग निश्चित करा, नंतर भेटूसुद्धा. अर्णवने ठीक आहे असे म्हटले तर रणजित म्हणाला, अधिराज दादा, जेव्हा तुम्ही रॉय कॉर्पोरेशन सांभाळत होतात, कदाचित तेव्हाही कोणतीतरी मिस्टर पार्क कंपनीशी संबंधित होते. त्यांचे बोलणे ऐकून अधिराज काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला काही नीट आठवत नव्हते. तेव्हा श्रेया म्हणाली, आता बस करा, सगळे शांतपणे जेवण करा. हे ऑफिसचे विषय ऑफिसमध्येच बोलून घ्या. कौटुंबिक वेळात कोणतेही काम नको. सगळे श्रेयाची ओरड ऐकून शांतपणे जेवण करू लागले. आकाशची नजर आराध्यावर होती, जी आरवीला जेवण भरवत होती आणि तिचे स्वतःचे जेवण तसेच ठेवलेले होते. आणि हे पाहून आकाशने आराध्याच्या मांडीवरून आरवीला आपल्या मांडीवर घेतले आणि म्हटले, सगळ्यांची काळजी घेण्यासोबतच स्वतःची काळजी घ्यायला सुद्धा शिका. हे बोलून तो स्वतः आरवीला भरवू लागला. आराध्याने एक नजर त्याला पाहिले, पण ती काहीच बोलली नाही आणि शांतपणे आपले जेवण करू लागली. आरवी आकाशसोबत खेळत जेवण करत होती आणि सगळे त्यांना पाहून हसत होते. गोलूने नव्याला पाहिले, जी त्याच्या जवळच बसली होती आणि तो नव्याला म्हणाला, काकू, तुम्ही माझा प्रोजेक्ट बनवायला मदत कराल का? नव्याने त्याला पाहिले आणि हसून म्हणाली, नक्कीच बाळा, काकू आणि गोलू सर्वोत्तम प्रोजेक्ट बनवतील, पण आधी लवकर जेवण संपव. हे ऐकून गोलू आनंदी झाला आणि आनंदाने जेवण करू लागला. सगळ्यांनी जेवण केले आणि आपल्या खोलीत गेले आणि नव्या गोलूसोबत त्याच्या प्रोजेक्टमध्ये मदत करायला निघून गेली. पण आराध्या मुद्दाम खोलीत जाणे टाळत होती आणि ती स्वयंपाकघरातील कामात स्वतःला गुंतवून घेत होती. आकाशने तिला पाहून सुस्कार सोडला आणि मग खोलीकडे निघाला. आराध्याने त्याला काहीच न बोलता आत त्याच्या सहनशक्तीच्या बाहेर जात होती, पण तो आता काहीही बोलून विषय वाढवू इच्छित नव्हता. काही वेळाने आकाश आपल्या खोलीत आरवीला झोपवण्यासाठी फिरवत होता, पण त्याच्या छातीशी लागलेली आरवी अजिबात झोपायच्या मूडमध्ये नव्हती. ती आपल्या हातांना पकडलेल्या छोट्या मऊ खेळण्याशी खेळत होती. आकाश जेव्हा तिला पाहायचा, तेव्हा ती सुद्धा त्याला आपल्या गडद निळ्या डोळ्यांनी पाहू लागायची. आकाश तिच्या या कृतीवर हसला आणि आरवीसुद्धा खळखळून हसायची. खूप वेळ मेहनत करून आकाशने आरवीला झोपवले. त्याने हळूच आरवीला पाळण्यात झोपवले आणि स्वतः आंघोळ करायला गेला.
तो जेव्हा आंघोळ करून आला तेव्हाही खोलीत त्याला आराध्या दिसली नाही. त्याने आरवीकडे पाहिले, जी आरामात गाढ झोपलेली होती. पण आज आकाशची झोप गायब होती. आराध्याशी बोलण्याशिवाय तो अजिबात झोपणार नव्हता. आकाशने बाल्कनीत जाऊन पाहिले, पण आराध्या तिथेही नव्हती. आणि आता त्याला राग येऊ लागला होता. तो खोलीबाहेर गेला आणि शोध घेत गोलूच्या खोलीकडे निघाला. तो गोलूच्या खोलीत आला तर खोलीत गोलू नव्हता, पण बाथरूममध्ये पाण्याचा आवाज येत होता. म्हणून त्याला अंदाज आला होता की आराध्या इथेच आहे. आकाशने खोली आतून बंद केली आणि सोफ्यावर बसून आराध्याच्या बाहेर येण्याची वाट पाहत होता. काही वेळाने आराध्या वॉशरूममधून बाहेर आली. यावेळी ती बाथरूममध्ये होती. तिच्या चेहऱ्यावर अगदी शांत भाव होते आणि तिचे डोळेसुद्धा पूर्णपणे भावशून्य होते. आराध्याची नजर आकाशवर गेली तेव्हा ती एक क्षणासाठी थांबली, पण पुढच्या क्षणी ती त्याला दुर्लक्ष करत कपाटाकडे जाऊ लागली. आकाशने तिला पाहिले आणि झटकन पकडून आराध्याच्या पुढे जाऊन उभा राहिला. आराध्या आकाशकडे पुढे पाहून थांबली, पण तिने आकाशकडे अजिबात पाहिले नाही. आकाशने आराध्याला मिठीत बंद केले आणि तिला कपाटाकडे ढकलत दात ओठ खाऊन म्हणाला, माझी थट्टा करू नकोस. माझ्या आयुष्यातील जोडीदार, माझ्या सहनशीलतेची इतकी पण परीक्षा घेऊ नकोस. हे ऐकून आराध्याने नजर वर करून त्याला पाहिले तर तो तिला पाहत होता. आराध्याने आपल्या हातांनी आकाशचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण आकाशने तिला सोडण्याऐवजी आणखीन घट्ट पकडले. आकाशच्या मजबूत पकडीमुळे आराध्याला वेदना झाली आणि तिच्या तोंडातून एक उच्छ्वास बाहेर पडला. रॉय हाऊस. रणजित त्या बॉक्सकडे निघाला आणि तो हळूच उघडायला लागला. श्रेया आणि तन्वी घाबरलेल्या नजरेने त्याला पाहत होत्या. रणजितने तो बॉक्स उघडला आणि त्याच सोबत एक तीव्र वास पूर्ण घरात पसरू लागला. तो इतका प्रबल होता की कोणालाही श्वास नीट घेता येत नव्हता. रणजितने आपल्या नाकावर आणि तोंडावर रुमाल ठेवला आणि पटकन म्हणाला, तुमचे तोंड झाकून घ्या. हा वायू सामान्य नाही. तन्वी, श्रेया, आर्नव, मुलाकडे जा आणि खोली बंद करून बाल्कनी आणि खिडक्यांचे दरवाजे उघडून टाका. ते तिथे पटकन दोघी मुलांकडे निघून गेल्या. रणजितने त्या बॉक्सकडे पाहिले, ज्यात एक मोठा काळा गुलाबाचा गुच्छा होता आणि हा वास त्या फुलातून येत होता, जो एक विषारी वायू होता. रणजितने आपल्या तोंडावर रुमाल बांधला आणि तो गुच्छा सुरक्षकांच्या मदतीने बाहेर नेला. नौकरांनी पटकन हॉलच्या सर्व खिडक्या उघडल्या. सगळ्यांना त्या वासामुळे खोकला येऊ लागला. रणजितने तो गुच्छा बाहेर ठेवला आणि हातमोजे घालून तो तपासू लागला आणि त्याच्या हाताने एक कार्ड लागले. त्याने ते कार्ड पाहिले आणि ते उघडून वाचू लागला, ज्यात लिहिले होते, कसे आहात मिस्टर रॉय? तुम्हाला हे कार्ड मिळाले आहे म्हणजे तुम्ही वेळेवर सर्व सावरले असेल. तसेही बिझनेस किंग हा तर सावरलेला असेल. तर सांगा, माझी भेट तुम्हाला आवडली का नाही? मला खात्री आहे नक्कीच आवडली असेल. तसेही ही फक्त सुरुवात आहे. पुढेही अशा अनेक भेटवस्तू मिळत राहतील. तोपर्यंत बाय बाय. रणजितने ते कार्ड दुमटले आणि स्वतःशी काहीतरी पुटपुटला. रणजितने सुरक्षकाला सतर्क केले आणि त्या रक्षकाला तो गुच्छा अशा ठिकाणी फेकून द्यायला सांगितला जिथे आसपास कोणीही नसेल. सुरक्षकाने तो गुच्छा घेऊन निघून गेले, पण रणजित अजूनही याच विचारात होता की या सगळ्यांमागे नक्की कोण आहे. तो घरात आला आणि सरळ मुलांच्या खोलीकडे वळाला. दोन्ही मुले श्रेया, तन्वी आणि आर्नवसोबत तिथेच होते. श्रेयाने त्याला पाहून काळजीत विचारले, सगळं ठीक आहे ना? त्या बॉक्समध्ये काय होतं आणि तो वास कसला होता? रणजितने तिला शांत करत म्हटले, शांत व्हा, सगळं ठीक आहे. त्या वासाबद्दल मलाही अजून खात्री नाही. मी त्याबाबत निश्चितपणे काही सांगू शकत नाही. तेव्हाच नव्या त्याला पाहून घाबरलेल्या आवाजात म्हणाली, काही अडचण आहे का? रणजित काही बोलणार त्याआधीच रीवा रडू लागली. सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले तेव्हा त्यांनी पाहिले की आरवी तिच्या जवळ बसली होती आणि तिचे छोटे मऊ खेळणे रीवाच्या लहानशा तोंडावर होते. आर्नवने आरवीला कडेवर घेतले आणि रणजितने रीवाला उचलून गप्प केले. रीवा गप्प झाल्यावर त्याने तिच्या पाळण्यात निजवले आणि सर्वांना थोडा आराम करायला सांगून तो स्वतः अभ्यासिकेत निघून गेला. तिकडे आकाश आणि आर्नव कॉन्फरन्स रूममध्ये होते आणि समोरच्या स्क्रीनवर पाहत होते. पलीकडून एक जड आवाज आला,
कसे आहात मिस्टर रॉय? आकाश शांत राहिला. त्याने त्या प्रश्नाचे काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा मिस्टर पार्कने आपली खुर्ची फिरवली आणि त्याचा चेहरा स्क्रीनवर दिसला. गोरा रंग, भुऱ्या डोळ्याची ती व्यक्ती सुमारे 35 वर्षाच्या आसपास असावी. तिचे व्यक्तिमत्व अतिशय स्मार्ट आणि आकर्षक होते. आकाश त्याला एकटक पाहत राहिला. तो जरी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करत असला तरी त्याच्या बोलण्यात ब्रिटिश लकब स्पष्टपणे जाणवत होती. तो पुन्हा बोलला, मिस्टर रॉय, कदाचित तुम्ही मला ओळखलं नसल, पण मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. आकाशने शांतपणे गंभीर आवाजात विचारले, तुमच्या आजच्या या भेटीचे कारण मी जाणू शकतो का? पार्क हसला आणि म्हणाला, नक्कीच मिस्टर रॉय. गोष्ट अशी आहे की तुम्ही बिझनेस किंग आहात आणि मला तुमच्यासोबत एक बिझनेस डील करायची आहे. बदल्यात तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला देऊ शकतो. हे ऐकून आकाशच्या कपाळावर आड्या पडल्या आणि तो रागात म्हणाला, तुम्ही प्रत्येक माणसाला स्वतःसारखेच समजता का? हे ऐकून पार्कच्या ओठावर एक कुत्सित हास्य उमटले आणि तो म्हणाला, बिलकुल नाही, कारण संपूर्ण जगात पार्क हा एकच सिंगल पीस आहे. त्यामुळे माझ्यासारखे दुसरे कोणी असू शकत नाही. आकाशला त्याच्या फालतू बोलण्यात अजिबात रस नव्हता. उलट त्याचे शब्द आकाशला राग आणत होते. पार्क पुढे म्हणाला, थेट मुद्द्यावर येतो. तुमच्या मोठ्या भावाला माझ्याबद्दल विचारा, मग आपण बिझनेस डीलबद्दल बोलू. तोपर्यंत बाय बाय आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. हे बोलून त्याने कॉन्फरन्स कॉल कट केला. अर्णवने आकाशकडे पाहिले, जो काहीतरी खोल विचार करत होता. अर्णव हळूच म्हणाला, दादा, तुम्ही काय विचार करत आहात? आकाशने त्याला पाहिले आणि विचारले, शेवटी हा आहे तरी कोण? आणि दादांशी याचा काय संबंध? अर्णवसुद्धा विचार करायला लागला. आकाश पुढे म्हणाला, जो कोणी आहे तो आपल्या हितचिंतक तर नाहीच. नक्कीच असे काहीतरी आहे जे आतापर्यंत लपलेले होते आणि आता समोर येईल. हा पार्क त्याच गोष्टीचा भाग आहे. आता याबद्दल फक्त अधिराज दादाच सांगू शकतील. अर्णव त्याच्याकडे पाहत राहिला. तेव्हा आकाशचा फोन वाजला. त्याने पाहिले तर आराध्याचा फोन होता. त्याने कॉल उचलला तेव्हा आराध्याचा थोडा घाबरलेला आवाज आला, आकाश, माझी कार खराब झाली आहे आणि ही जागा खूपच ओसाड आहे. मला भीती वाटते. आकाशला मिस्टर पार्कचे ते शब्द आठवले. कुटुंबाची काळजी घ्या हे आठवताच त्याचे हृदय धडधडले. तो घाईने म्हणाला, मी येतोय, तू कारमध्येच राहा, लवकर तुझे ठिकाण पाठव. आराध्याने हो म्हटले आणि फोन कट करून लोकेशन पाठवून दिली. आकाशने लोकेशन पाहताच तो तातडीने ऑफिसमधून बाहेर पडला. अर्णवला त्याला विचारायचे होते की काय झाले, पण आकाशला फक्त आराध्याची काळजी लागली होती. त्याला दुसरे काहीच ऐकू येत नव्हते. तो खूप वेगाने कार चालवत होता. त्याच्या मनात एक भीती घर करून बसली होती. स्वतःच्या बाबतीत तो डगमगला नसता, पण इथे विषय त्याच्या आराध्याचा होता. जो 1.5 तासाचा रस्ता होता तो त्याने केवळ 45 मिनिटात पार केला. जेव्हा तो त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याला आराध्याची कार दिसली तेव्हा तो धावतच तिकडे गेला. त्याने कारमध्ये पाहिले पण तिथे कोणीच नव्हते. तो पूर्णपणे घाबरला. त्याने जोरात ओरडून आराध्याला हाक मारली, आराध्या, कुठे आहेस तू? बघ, मी आलोय. पण आराध्या कुठेच दिसली नाही. अचानक त्याला एक बाजूने आवाज आला. तो त्या दिशेने धावला. तिथे गेल्यावर तो थक्क झाला. आराध्या जमिनीवर बसून एक छोट्या पिल्ल्यासोबत खेळत होती. आकाशला खूप हायसे वाटले. त्याने हळूच हाक मारली, आराध्या. आराध्याने आवाज ऐकताच मागे पाहिले आणि पटकन उठून त्याच्या गळ्यात पडली. आकाशने तिला आपल्या मिठीत घट्ट पकडले आणि डोळे मिटवले. ती सुरक्षित आहे हे पाहून त्याला जो आनंद झाला तो शब्दात मांडणे अशक्य होते. आकाशने तिच्या कपाळावर किस केले आणि विचारले, तू ठीक आहेस ना? आराध्याने होकारार्थी मान हलवली. आकाश पुन्हा म्हणाला, तू इथे काय करत होती? मी तुला कारमध्येच थांबायला सांगितले होते ना? आराध्याने निरागसपणे पाहिले आणि म्हणाली, कारमध्येच होते, पण मग मला हे पिल्लू दिसले आणि मग मी इथे आले. आकाशने तिला पुन्हा मिठीत घेतले आणि म्हटले, तुला इथे न पाहून मी घाबरून गेलो होतो. आराध्याने त्याच्याकडे पाहिले आणि हळूच सॉरी म्हटले. मग ते दोघे घराकडे निघाले. इकडे अर्णवसुद्धा घरी आला होता आणि आकाशची वाट पाहत होता, जेणेकरून ते अधिराजशी बोलू शकतील. रणजितसुद्धा आकाश आणि अधिराजची वाट पाहत होता, कारण आज जे काही घरात घडले होते त्याबद्दल
त्याला सर्वांशी बोलायचे होते. आकाश आणि आराध्या घरी पोहोचले त्याच वेळी समर्थसुद्धा परतला. तिघेही आत आले तेव्हा घरातील वातावरण शांत होते. आराध्याने हॉलमध्ये कोणाला न पाहून विचारले, आज हॉलमध्ये कोणीच कसे नाही, सगळे कुठे गेले? तेव्हा स्वयंपाकघरातून श्रेया बाहेर आली आणि म्हणाली, आला तुम्ही सगळे? आधी फ्रेश व्हा, मग आपण जेवण करू. आराध्याने विचारले, मुले कुठे आहेत? श्रेया म्हणाली, आयुषच्या खोलीत आहेत. सध्या नव्या त्यांच्या सोबत आहे. सगळ्यांनी एकत्र जेवण केले आणि मग हॉलमध्ये जमले. आज जे काही झाले होते ते सामान्य नव्हते. जेव्हा आकाशने रणजितने सांगितलेल्या दिवसभराची घटना ऐकली तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर मिस्टर पार्कचा चेहरा आला. त्याने आदिराजकडे पाहिले आणि विचारले, दादा तुम्ही कोण? मिस्टर पार्कला ओळखत आहात का? आदिराजने पुन्हा ते नाव ऐकले आणि तो विचारात पडला की हा पार्क कोण आहे आणि तो अचानक आपल्या आयुष्यात कसं काय आला. आकाशने त्या मीटिंगमध्ये घडलेले सर्व काही सांगितले. आदिराज आठवण्याचा प्रयत्न करत म्हणाला, मला आठवत नाहीये की मी अशा कोणाला ओळखतो. आकाशने रणजितकडे पाहिले आणि म्हणाला, रणजित पूर्ण घर तपासून घे आणि सुरक्षा वाढवून दे. कुटुंबासोबत आपण कोणताही धोका पत्करू शकत नाही. रणजितने होकार दिला. तेव्हाच नव्या त्याला पाहून घाबरलेल्या आवाजात म्हणाली, हा तोच ऑस्ट्रेलियातील माणूस तर नाही ना? हे ऐकून सगळे नव्याकडे पाहू लागले. अर्णवला सुद्धा आठवले आणि तो म्हणाला, अरे हो, हा तोच आहे. नव्या खूप घाबरली होती. तेव्हा अर्णवने तिचा हातात हात घेतला. रणजितने अर्णवला विचारले, नक्की काय विषय आहे? कोण आहे हा? अर्णव म्हणाला, जेव्हा मी ऑस्ट्रेलियात होतो तेव्हा पार्कच्या कंपनीकडून माझ्याकडे एक बिझनेस डील आली होती. पण त्यावेळी नव्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि मग आमचे लग्न झाले. त्यामुळे मी त्या डीलकडे लक्ष देऊ शकलो नाही. एकदा नव्या मॉलमध्ये गेली असताच तिची आणि पार्कची गाठ पडली. तो वाईट वृत्तीचा माणूस आहे. त्याला फक्त स्त्रियांशी गैरवर्तन करण्यात रस असतो. त्याने नव्याशी गैरवर्तन केले होते, ज्याच्या बदल्यात नव्याने त्याला थप्पड मारली होती. त्याने नव्याला धमकी दिली होती की तो तिच्या कुटुंबाला सोडणार नाही. त्याने नव्याचे अपहरणसुद्धा केले होते. पण मी वेळेवर तिला शोधून काढले. पण तो आता इथे का आला आहे हे मला समजत नाहीये. सगळे काळजीत होते पण कोणाकडेही उपाय नव्हता. जोपर्यंत शत्रूचा हेतू स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याचा सामना कसा करायचा ही मोठी समस्या होती. सगळे शांत बसलेले असताच आदिराजच्या फोनवर एक नोटिफिकेशन आले. त्याने पाहिले तर एक अनोळखी नंबरवरून व्हॉइस मेसेज होता. त्याने तो ऑडिओ प्ले केला तेव्हा आवाज आला, कसे आहात आदिराज रॉय? अपेक्षा आहे की तुम्ही चांगले असाल, पण जास्त दिवस राहणार नाही. तुमच्या मृत्यूची बातमी ऐकून मला खूप आनंद झाला होता की मी तुम्हाला मारू शकलो नाही, तरीही तुम्ही मेलात. पण तुमच्या जिवंत असण्याच्या बातमीने माझ्या मनातील बदल्याची आग पुन्हा भडकली. तर तयार राहा, मी येतोय तुमची आणि तुमच्या लाडक्या कुटुंबाच्या आयुष्य उद्ध्वस्त करायला. आदिराज आश्चर्याने म्हणाला, शेवटी कोण आहे हा? आणि तो माझा इतका द्वेष का करतो? मला या माणसाविषयी काहीच आठवत नाहीये. आकाशने त्याला शांत करत म्हटले, शांत व्हा दादा, आपण शोधून काढू. पण आता सगळ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे, विशेषतः घरातील स्त्रियांची. जरी त्या स्वतःचे रक्षण करू शकत असल्या तरी आपण धोका पत्करू शकत नाही, कारण शत्रू वाटतो तितका साधा नाही. रणजितने लगेचच सुरक्षा वाढवायचे काम हाताळत घेतले. आकाशने आराध्याकडे पाहून विचारले, तुला सिंगापूरला कधी निघायचे आहे? आराध्याने त्याच्याकडे पाहिले. घरातील असे वातावरण पाहून तिची जाण्याची इच्छा होत नव्हती, पण जाणेही गरजेचे होते. काय करावे हे तिला समजत नव्हते. आकाशला तिची द्विधा मनस्थिती समजत होती. त्याने तिचा हात धरून म्हटले, मला माहीत आहे तू गोंधळलेली आहेस, पण तिथे जाणे तुझे स्वप्न आहे आणि ते तुला पूर्ण करायचे आहे. इथल्या परिस्थितीचा विचार करू नकोस. हा जो कोणी माणूस आपल्या आयुष्यात आला आहे त्याला आम्ही बघून घेऊ. तर मित्रांनो, मिस्टर पार्क यांच्या धमकीनंतर आता रॉय कुटुंबावर काय परिणाम होणार आणि आदिराज दादाचा आता हा कोणता शत्रू आहे जो आता समोर येणार आहे? तर मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये आराध्याचं सिंगापूरला जाणं योग्य आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा आराध्या.